ही गोष्ट आहे बिहारमधील भोपाळ जवळील एका छोट्याशा गावाची. त्या गावात रमेश नावाचा एक माणूस नुकताच राहायला आला होता. तो गरमागरम पुरी भाजी विकण्याचा व्यवसाय करत असे. रमेश गावात येताच आजूबाजूला नजर टाकत म्हणाला, अरे वा, या गावात तर नाश्त्याचं एकही दुकान नाही. इथल्या लोकांना माझ्या पुरी भाजीची चव नक्कीच आवडेल. शिवाय इथे माझी कोणतीही स्पर्धा नाही. त्यामुळे माझा व्यवसायही चांगला चालेल. आधी राहण्यासाठी एखादं घर शोधतो. रमेशने गावात एक छोटंसं घर भाड्याने घेतलं. मग दुसऱ्या दिवशी तो गावाच्या मध्यभागी आपला पुरी भाजीचा हातगाडीचा स्टॉल लावून बसला. त्याच्या गाडीवर गरमागरम फुगलेल्या पुऱ्या, बटाट्याची रस्सेदार भाजी, कढी डाळ अशा अनेक चविष्ट पदार्थांचा सुगंध दरवळत होता. ते पाहून कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल अशी अवस्था होती. रमेश मोठ्याने हाका मारू लागला, या गरमागरम पुरी भाजी खा. बटाट्याची भाजी, स्वादिष्ट कढी डाळ आणि फक्त 10 रुपयात भरपेट प्लेट. तेवढ्यात गावातील गोविंद आणि महादेव नावाचे दोघे जण तिकडे आले. अरे, हा आपल्या गावात नवीन कोण आला आहे? अरे भाऊ, कालच आला आहे तो. मी ऐकलं आहे की याच्या हातची पुरी भाजी खूपच चविष्ट असते. अरे मग चल, आज त्याची चव घेऊनच पाहू. तसंही सकाळपासून काहीच खाल्लं नाही. दोघेही रमेशच्या गाडीपाशी गेले. गोविंदने विचारले, अरे भाऊ, तुझं नाव काय आणि तू नेमकं काय विकतोस? अरे दादा, माझं नाव रमेश आहे. मी गरमागरम पुरी भाजी विकतो. तुमच्यासाठी एक प्लेट वाढू का? अरे भाऊ, तुझ्याकडे तर वेगवेगळ्या भाज्या आहेत. फक्त 10 रुपयात तिन्ही भाज्या मिळतात का? हो दादा, बटाट्याची भाजी, डाळ आणि कढी तिन्ही मिळतील. आधी तुम्ही दोघांनी प्रत्येकी एक प्लेट खाऊन तर पहा. जर चव आवडली नाही तर 1 रुपयाही देऊ नका. हे ऐकून रमेशने हसत मुखाने दोघांसमोर गरमागरम पुरी भाजीच्या प्लेट वाढल्या. गोविंद आणि महादेव मनापासून पुरी भाजी खाऊ लागले. काही घास खाल्ल्यानंतर गोविंद आश्चर्याने म्हणाला, अरे वा, ही पुरी भाजी खाल्ल्यावर असं वाटतंय जणू एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये नाश्ता करत आहे. खरंच भाऊ, तू केलेली बटाट्याची भाजी तर अप्रतिम आहे. मन जिंकून घेतलंस. खूप खूप धन्यवाद दादा. अरे, फक्त तुझ्या जेवणाची चवच नाही तर तुझं बोलणं आणि वागणं सुद्धा खूप छान आहे. आजपासून मी रोज सकाळी तुझ्याकडेच पुरी भाजी खायला येणार. हे ऐकून रमेशच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. हळूहळू रमेशच्या पुरी भाजीची चव संपूर्ण गावात प्रसिद्ध झाली. अरे भाऊ, ऐकलंस का? आपल्या गावात एक नवीन पुरी भाजीवाला आला आहे. फक्त 10 रुपयात इतकी चविष्ट पुरी भाजी मिळते. हो, मी तर रोज सकाळचा नाश्ता तिथेच करतो. अशा प्रकारे गावभर रमेशच्या पुरी भाजीची चर्चा सुरू झाली. दिवसेंदिवस त्याच्या ग्राहकांची संख्या वाढत गेली आणि त्याची कमाई भरभराटीस लागली. त्याच गावात जगन्नाथ नावाचा एक माणूस राहत होता. जगन्नाथ हा स्वभावाने अत्यंत आळशी आणि प्रचंड लोभी होता. एके दिवशी तो रमेशकडे पुरी भाजी खाण्यासाठी गेला. रमेशच्या गाडीवर ग्राहकांची लागलेली गर्दी आणि भरभराटीचा व्यवसाय पाहून त्याच्या मनात लोभ निर्माण झाला. अरे वा, याचा पुरी भाजीचा व्यवसाय तर खूपच जोरात चालला आहे. संपूर्ण गाव इथंच नाश्ता करायला येतं. जर हा व्यवसाय माझ्याकडे आला तर मला तयार धंदा मिळेल आणि फारशी मेहनतही करावी लागणार नाही. त्या रात्री जगन्नाथच्या मनातील लोभ आणखीन वाढला. रात्री उशिरा तो रमेशच्या घरी गेला. रमेश गाढ झोपला असल्याची संधी साधून त्याने धारदार शस्त्राने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला. गंभीर जखमी झाल्याने रमेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जगन्नाथने रमेशच्या पुरी भाजीचा सगळं सामान चोरून नेलं. मग दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने गावाच्या चौकात तीच हातगाडी लावली आणि मोठ्याने हाका मारू लागला, या गरमागरम पुरी भाजी खा. स्वादिष्ट भाजी आणि कुरकुरीत पुऱ्या तुमची वाट पाहत आहेत. तेवढ्यात गावातील काही लोक तिथे आले.
गोविंदने आश्चर्याने विचारले. अरे जगन्नाथ, तू हा व्यवसाय कधी सुरू केलास आणि रमेश कुठे गेला? अरे, त्याला या व्यवसायात खूप तोटा होत होता, म्हणून त्याने काल रात्री सगळं सामान मला विकलं आणि तो शहरात निघून गेला. आता यापुढे मीच पुरी भाजी विकणार. अरे, असं आहे का? मग चल, आम्हाला 2 प्लेट वाढ आणि हो, बटाट्याची भाजी जरा जास्त घाल. त्याच दरम्यान दुसरीकडे रमेशचा आत्मा जागा झाला. आजूबाजूला पाहत तो घाबरून म्हणाला. अरे, हे काय झालं? माझी हातगाडी, माझं पुरी भाजीचं सगळं सामान कुठे गेलं? तेवढ्यात रमेशच्या आत्म्याची नजर समोर पडलेल्या स्वतःच्या मूर्त देहावर गेली. तो थरथरत म्हणाला. अरे, हा तर माझाच देह आहे आणि पोटात सुरा खुपसलेला आहे. म्हणजे माझा मृत्यू झाला आहे. हे दृश्य पाहून त्याचा आत्मा अतिशय दुःखी झाला. मी गाढ झोपेत असल्यामुळे मला कळलंच नाही की माझ्यावर कोणी हल्ला केला. पण ज्याने माझा विश्वासघात करून माझा जीव घेतला आहे, त्याला मी शिक्षा केल्याशिवाय शांत बसणार नाही. माझं कोणाशीच वैर नव्हतं, तरीही माझ्यासोबत असं का घडलं? सत्य बाहेर आणून मी नक्कीच बदला घेईन. दुसरीकडे जगन्नाथच्या लोभाला मर्यादाच उरली नव्हती. जास्त नफा मिळावा म्हणून तो ताज्या भाज्यांमध्ये कुजलेल्या भाज्या आणि खराब टोमॅटो मिसळून भाजी बनवू लागला. हीच खरी युक्ती आहे. अर्धा माल ताजा आणि अर्धा माल खराब मिसळला तर कोणालाच कळणार नाही. खर्च कमी होईल आणि नफा मात्र भरपूर मिळेल. जगन्नाथच्या निकृष्ट पुरी भाजीमुळे गावकऱ्यांची तब्येत बिघडू लागली. एके दिवशी दुपारी गोविंद आणि महादेव गप्पा मारत बसले होते. अरे, रमेशच्या हातची पुरी भाजी किती चविष्ट असायची आणि ती खाल्ल्यावर कधी कोणाची तब्येतही बिघडली नव्हती. हो, बरोबर आहे तुझं. पण हा जगन्नाथ कशी भाजी बनवतो कोण जाणे. जवळजवळ रोज कोणाची ना कोणाची तब्येत बिघडते, तरीही पुरी भाजीची आवड असल्यामुळे लोक तिथे जातात. त्यांचं बोलणं रमेशच्या आत्म्याने ऐकलं. तो रागाने म्हणाला. म्हणजे हा सगळा प्रकार जगन्नाथचा आहे. माझ्या जागी तोच पुरी भाजी विकतो आहे. आता मला पूर्ण खात्री झाली, माझा खूनही त्यानेच केला आहे. हे सत्य समजताच रमेशच्या आत्म्याच्या मनात प्रचंड संताप उसळला. बदला कसा घ्यायचा याचा तो विचार करू लागला. पण त्याच वेळी त्याला आणखीन एका गोष्टीचं दुःख होत होतं. दुसरीकडे जगन्नाथ मात्र निर्धास्त आयुष्य जगत होता. दिवसभर पुरी भाजी विकायचा आणि रात्री निवांत झोपायचा. रमेशच्या आत्म्याने त्याला धडा शिकवण्याची एक योजना आखली. त्या रात्री तो जगन्नाथच्या घरी गेला. अचानक घरभर एक गंभीर आवाज घुमला. अरे, आता तुला माझ्यापासून कोण वाचवणार? तो आवाज ऐकताच जगन्नाथ दचकून जागा झाला. अरे, कोण आहेस तू आणि समोर ये. अरे, मी तोच आहे ज्याच्या कष्टाची कमाई तू उपभोगत आहेस. तुझ्या लोभासाठी तू माझा जीव घेतलास. मी तुझं काय बिघडवलं होतं? अरे जगन्नाथ, आता तुला तुझ्या कर्माची शिक्षा भोगावी लागेल. अरे भाऊ, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मला माफ कर, मला सोडून दे. पण रमेशच्या आत्म्याने त्याचं काहीच ऐकलं नाही. तो जगन्नाथच्या शरीरात प्रवेश करून त्याच्यावर ताबा मिळवतो. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रमेशचा आत्मा जगन्नाथच्या शरीरातून पूर्वीसारखीच स्वच्छ, ताजी आणि चविष्ट पुरी भाजी तयार करतो. तो गावकऱ्यांना म्हणतो. अरे या भावांनो, आज सर्वांनी मनसोक्त पुरी भाजी खा. आज कोणाकडूनही पैसे घेतले जाणार नाहीत. गावकरी आनंदाने पुरी भाजी खाऊ लागले. अरे वा, आज तर पुन्हा आधी सारखीच अप्रतिम चव आली आहे. हो भाऊ, अगदी खरं. जगन्नाथ, आज तू खूप छान पुरी भाजी केलीस. अशीच नेहमी बनवत जा. रात्र होताच रमेशचा आत्मा जगन्नाथचं शरीर सोडून निघून जातो. मग दुसऱ्या दिवशी हिशोब करताना जगन्नाथच्या लक्षात आलं की दिवसभर मोफत पुरी भाजी वाटल्यामुळे त्याचे बरेच पैसे संपले आहेत.
मग दुसऱ्या दिवशी सकाळ होताच रमेशचा आत्मा पुन्हा जगन्नाथच्या शरीरात प्रवेश करत असे. तो हातगाडी लावून नेहमीप्रमाणे ताजी स्वादिष्ट पुरी भाजी बनवत असे आणि गावकऱ्यांना ती पूर्णपणे मोफत खाऊ घालत असे. गावकरीही मोठ्या आनंदाने त्याच्या हातची पुरी भाजी खाऊ लागले. एके दिवशी गोविंद म्हणाला, अरे महादेव, तुला जगन्नाथ मध्ये काही बदल जाणवत नाही का? आधी तो किती उद्धटपणे बोलायचा, अगदी 2 पैशांसाठी सुद्धा भांडायचा. अरे हो, अगदी खरं आहे. आणि आता बघ, तो लोकांना मोफत पुरी भाजी देतो आहे. एवढंच नाही तर त्यांचं बोलणंही अगदी रमेश सारखंच प्रेमळ झालं आहे. मला हे तसंच वाटतं. रमेश जसा प्रत्येकाशी हसत मुखाने आणि आदराने बोलायचा, तसाच हा आता वागतो आहे. पण एक गोष्ट समजत नाही, रोज रोज कोण मोफत जेवण देईल? जगन्नाथ तर सुरुवातीपासूनच लोभी माणूस होता. या मागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे. हो, याचा शोध घेतलाच पाहिजे. त्या रात्री जगन्नाथ घरी परतला. गावकऱ्यांनी त्याच्या नकळत त्याचा पाठलाग केला आणि घराबाहेर लपून बसले. मध्यरात्री रमेशचा आत्मा जगन्नाथच्या शरीरातून बाहेर पडला. ते दृश्य पाहून गावकरी थक्क झाले. रमेशचा आत्मा जगन्नाथकडे पाहत संतापाने म्हणाला, अरे, आता बघ तुला तुझ्या कर्माची योग्य शिक्षा कशी मिळते. या पैशासाठीच तू माझा जीव घेतला होतास ना? आता बघ, तू तुझ्यासाठी साठवलेले हे सगळे पैसे मी गावकऱ्यांना मोफत पुरी भाजी खाऊ घालून संपवून टाकीन. तू केलेल्या पापाची शिक्षा तुला मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाही. नको नको, मला माफ कर. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. कृपा करून मला क्षमा कर. हे सर्व गावकरी घराबाहेर उभे राहून ऐकत होते. जगन्नाथचे कबुली जबाब ऐकताच ते आत आले. गोविंद म्हणाला, अरे रमेश, आता काळजी करू नकोस. आम्ही सर्व काही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आणि कानांनी ऐकलं आहे. आता आम्हाला समजलं की तुझा खून जगन्नाथनेच केला. आणि तो आम्हाला मात्र खोटं सांगत होता की तू सामान विकून शहरात निघून गेला आहेस. रमेश, आम्हाला माफ कर. आम्ही सत्य वेळेवर ओळखू शकलो नाही, पण आता तुला न्याय नक्की मिळेल. त्यानंतर गावकऱ्यांनी जगन्नाथला पकडलं आणि थेट पोलीस ठाण्यात नेलं. त्याने स्वतःचा गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात पाठवलं. जगन्नाथला त्याच्या कर्माची योग्य शिक्षा मिळाली. रमेशच्या आत्म्यालाही अखेर न्याय मिळाला. त्याच्या मनातील सुडाची भावना संपली आणि त्याला मोक्ष प्राप्त झाला. आणि शांत मनाने रमेशचा आत्मा या जगाचा निरोप घेऊन निघून गेला. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला शिकायला मिळते की लोभ आणि विश्वासघात यांचा शेवट नेहमी वाईटच होतो, तर प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाचा विजय कायम राहतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.